या चित्रपटाची व्हिज्युअल क्वालिटी काय असावी याचा एक बराच विचार चालला होता, खल चालला होता आणि त्याच्यामध्ये या चित्रपटाचे डी-ओ-पी आहेत, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव. त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मी ती सगळी पुस्तकं आहेत चिंटूची पब्लिश झालेली, ती या निमित्ताने वाचली आणि मग त्याची कलर स्कीम्स काय आहेत, त्याच्यातलं वातावरण कसं आहे, तो राहतो ते सगळं ते घर, त्याच्या आसपासची घरं, ती सोसायटी, ते कुटुंब, याचा एक लुक अँड फील काय असावा, याचा मी विचार करत होतो. आणि मला असं वाटलं की त्याच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप हिरवळ आहे त्याच्या घराच्या आसपास, खूप स्वच्छता आहे, छान रस्ते आहेत. त्या रस्त्यांना चांगल्या प्रकारचं बँकिंग आहे, फुटपाथ्स आहेत, सगळीकडे फुलं फुललेली आहेत, सगळीकडे ज्युसी कलर्स आहेत. चिंटूच्या सगळ्या कार्टून स्ट्रिपमध्ये ज्युसी कलर्स असतात. छान ग्रीन्स असतात, येलोज असतात, रेड्स असतात. तर हा जो लुक अँड फील आहे, हा लुक अँड फील जर का आपल्याला सिनेमामध्ये परावर्तित करायचा असेल किंवा त्याच्या जवळ जाणारा जर का आपल्याला एक इम्पॅक्ट आणायचा असेल, तर काय फ्रेमिंग असावं? याचा मी विचार जेव्हा केला, तेव्हा आम्हाला असं वाटलं की याची एक कलर स्कीम, कलर पॅलेट जी आहे, ती कलर पॅलेट आपण तयार करावी. मग ती कलर पॅलेट आम्ही तयार केली. मग ती कलर पॅलेट आम्ही आमच्या आर्ट डायरेक्टरला दिली. ती कलर पॅलेट आम्ही आमच्या कॉस्ट्यूम डिझायनरला दिली. या सगळ्या प्रोसेसमध्ये चारुहास पंडित, प्रभाकर वाडेकर आमच्याबरोबर होते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे कन्व्हर्जन जास्त स्मूथली झालेलं आहे. कुठेही ते जबरदस्तीने एकमेकांवर लादलेलं नाही आहे. आम्हाला त्यांच्याकडनं खूप छान इनपुट्स त्यांच्या कार्टून स्ट्रिपमधनं मिळाले, त्यांच्या बोलण्यातनं मिळाले आणि कुठेतरी मग आम्ही आमची कल्पनाशक्ती त्याच्यामध्ये घालून असं एक काहीतरी एक कलर पॅलेट तयार केलं आहे. त्यामुळे हा सिनेमा बघताना सुद्धा कुठेतरी तुम्हाला ती कार्टून स्ट्रिपच आपण बघतोय का? असा एक भास होऊ शकतो. किमान तसा प्रयत्न तरी आम्ही केलेला आहे.